प्रस्तुतकर्ता MIDC, बँकिंग पार्टनर SBI, ज्वेलरी पार्टनर वामन हरी पेठे ज्वेलर्स, हाऊसिंग फायनान्स पार्टनर LIC, हाऊसिंग फायनान्स लिमिटेड, स्पेशल पार्टनर लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, मल्टीस्टेट, सुधन गोल्ड लोन, सुधन फिनटेक प्रायव्हेट लिमिटेड, गजानन इंजिनिअरिंग वर्क्स, डॉक्टर चाटे होमिओपॅथी. नमस्कार. झी24 तासच्या उद्योग संमेलनामध्ये आपलं स्वागत आहे. आत्ताचा विषय जो आहे तो वारसा उद्योगाचा. वारसा उद्योगाचा मी का म्हणतो आहे, कारण हेमंत राठी स्वतः रामबंधू जे फर्स्ट जनरेशन एंटरप्रेन्योर आहेत ते देखील आपल्यासोबत आहेत. पण त्याचबरोबर आपल्यासोबत परीक्षित प्रभुदेसाई आहेत. पितांबरी या ब्रँडला तुम्ही सगळे ओळखतात, त्यामध्ये ते स्वतः व्हाईस चेअरमन आहेत. त्याचबरोबर शक्ती साळगावकर कारनिर्णय, अगदी वर्षानुवर्ष त्या व्यतिरिक्त दुसरं कॅलेंडर कदाचित आपल्याकडे घरी लागलंही नसेल, किंवा मगाशी जसं सांगितलं पाण्याचा ब्रँड म्हटलं की कोण आठवतं, तर कॅलेंडर म्हटलं की हेच कॅलेंडर असतं. हे आपण लहानपणापासून शिकलेलो आहोत. सर, खरं तर तुमची ओळख मी आता जास्त देणार नाही, कारण तुमचा हा ब्रँड वेल सेटल आहे. अगदी आपण सुरुवातीला ISO सेशन घेतलं तसं ISO देखील तुमचं आहे. मुळात हा ब्रँड निर्माण करताना किंवा एक उद्योग उभारताना काय कष्ट करावे लागले, सुरुवात कशी केली? नमस्कार. माझा जो अनुभव आहे मी थोडक्यात हेच सांगतो. गिव समथिंग डिफरंट, वेगळं काहीतरी द्या. जे आहे त्यापेक्षा जोपर्यंत तुम्ही वेगळं देणार नाही तोपर्यंत ग्राहक ते ॲक्सेप्ट करत नाही. आणि वेगळं देताना ग्राहकाची गरज काय, यू ऑलवेज थिंक फ्रॉम द पॉईंट ऑफ व्ह्यू ऑफ कस्टमर. मला काय द्यायचं पेक्षा माझ्या ग्राहकाला काय पाहिजे आहे. आणि हे देताना मग त्याचा वेळ वाचतो आहे का, श्रम वाचतो आहे का, पैसे कुठेतरी त्याची सोय, कस्टमरची सोय जोपर्यंत पाहणार नाही तोपर्यंत त्याच्यात फरक पडत नाही. एक महत्त्वाचा विषय अजून, तुम्ही कोणाची कॉपी करू नका. कॉपी केले ना की ऑलवेज तुम्ही सेकंड राहणार, ओरिजिनल होणार नाही. सो तुमचं जे काही आहे हे तुमचं स्वतःचं पाहिजे. आणि याच्याबरोबर कस्टमर कनेक्ट हा सगळ्यात महत्त्वाचा आहे, की जोपर्यंत ग्राहकांशी तुमची नाळ जुळत नाही. मग रामबंधूच्याच अगदी अंताक्षरीसारखे कार्यक्रम असतील, तिथे ग्राहकांशी तुमचा कनेक्ट राहिला, तो कनेक्ट जोपर्यंत राहत नाही तोपर्यंत सातत्य राहत नाही. त्यामुळे रोज त्याला कुठेतरी आठवण द्यावी लागते. आणि या सगळ्या गोष्टींचं जेव्हा आपण एक मिक्सचर होतं, याचा मसाला ज्याला आपण म्हणू, की तो मसाला जोपर्यंत होत नाही तोपर्यंत लाँग टर्म विजन हा तयार होत नाही. आणि कुठल्याही ब्रँड करता, कुठल्याही उत्पादनाकरता, कुठल्याही सर्व्हिस करता या गोष्टी सगळ्या गरजेच्या असं माझं मत आहे. तुम्ही मसाल्याचा उल्लेख केला, तुम्ही मसाला तयारच करतात, पण मुळात हा उद्योगाचा मसाला म्हणजे आता आपण ऐकतो बरेच स्टार्टअप सुरू होतात, कधी कधी बंद देखील पडतात. पण तुमचंही जेव्हा तुम्ही सुरुवात केली, आता त्याला स्टार्टअप नाव आलं, पण ही सुरुवात जी आहे ती मुळात कशाच्या आधारावर तुम्ही केली? दुकान पूर्वीचं होतं, काय आपण वेगळं देऊ शकतो आणि नाशिकचं वैशिष्ट्य काय, त्या लाईन्सवरती आम्ही, नाशिकचा चिवडा प्रसिद्ध होता आणि त्यामुळे चिवड्याचा मसाला कोणाचा नव्हता, आम्ही तसेच ॲटम दिले की जे कोणाचे नव्हते आणि वेगळं काय देता येईल. आणि त्यात आमच्या नावात बंधू आहे. बंधू नेहमी बहिणीची काळजी घेतो. माझा TG जो आहे, टार्गेट कस्टमर, ह्या सगळ्या महिला आहेत, तर त्यांचा कन्व्हिनियन्स म्हणजे आपण म्हणतो आहे पापड बनाना असा नाही आहे, बहुत पापड बेल आहे. मग पापडाचा मसाला तयार केला, मग पापडाचं पीठ तयार केलं, मग तयार पापड केले. हा जो आहे ना, की कुठलाही आयटम देताना की हे वी आर द फर्स्ट पायनियर, पापड आटा असेल, पापड मसाला असेल, चिवडा मसाला असेल, असे आयटम की ज्याच्यामुळे माझ्या कस्टमरला, माझे टार्गेट कस्टमर आहे त्याचं कन्व्हिनियंट, कारण त्याला केल्याचं समाधान. का आजही आपल्या इथे भारतात खास करून आपल्या महिला वर्गांना एक काहीतरी आपल्या हाताने करून घालण्याचं, स्वतः बनवण्याचं जे समाधान आहे, हे समाधान रामबंधू देत असतं. आम्ही कष्ट कमी करतो, पण त्याच्या पाककृतीला त्यांच्या अन्नपूर्णेला आम्ही सलाम करतो, त्यांना मदत करतो. आणि त्यामुळे या सगळ्या आमच्या ज्या भागिनी आहेत या रामबंधूवरती तेवढंच प्रेम करतात. नक्कीच. म्हणजे तुम्हाला बंधू म्हणून बहिणींचं महत्त्व जे आता कळलं ते राजकारण्यांना नुकतंच कळलं आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि त्याचा परिणामही आपण बघतोय. म्हणजे सरकारचा लोगो जरी मागे असला तरी हे महत्त्व सांगण्यासारखं आहे, कारण लाडक्या बहिणी काय करू शकतात आणि तो बिझनेस जर त्यांच्याशी संबंधित असेल तर काय होऊ शकतं हे आपण हेमंत राठी सरांकडे बघून समजू शकतो. परीक्षितजी, घरात बिझनेस तयार आहे, तो वाढवायचा आहे, त्याचं तुम्ही काम उत्तमरित्या सुरू केलेलं आहे. पण मुळात बिझनेस बदलतो किंवा बिझनेसमधली आपली पिढी बदलते, त्यावेळेला स्पर्धात्मक युग देखील तसं बदलत असतं. कशा दृष्टीने तुम्ही विचार करून आता यामध्ये उतरला आहात?
सर्वप्रथम झी 24 तास उद्योग संमेलनात मला बोलवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मी पितांबरीमध्ये सेकंड जनरेशन आहे. सगळ्यांना माहिती आहे आमची टॅगलाईन बायको गेली माहेरी काम करी पितांबरी. तर आता आम्ही सेकंड जनरेशन आल्यावर आता आम्ही थोडीशी टॅगलाईन ती चेंज करतोय की बायको असली घरी तरी काम करी पितांबरी. नाही म्हणजे हा अनुभवाचा आहे की काय आहे म्हणजे? हो, माझी बायको प्रिया बसली आहे ऑडियन्समध्ये नक्कीच. आणि ह्याच्यामध्ये कसं असतं की आम्ही सेकंड जनरेशन होतो. सेकंड जनरेशन जेव्हा बिझनेसमध्ये येते तर ती टेबलवरती एक्झॅक्टली काय आणते, म्हणजे सेकंड जनरेशनचा माइंडसेट काय असतो, तर ते मी थोडंसं त्याचा थोडासा उलगडा करतो. की पहिले म्हणजे त्यांना माहिती असतं की आपलं जे पोट आहे ते ह्याच बिझनेसमधनं भरणार आहे, बाबांचं भरलेलं आपलंही भरणार आहे. त्याच्यामुळे ते कधीही बिझनेसला लॉयल असतात. ते कधीही त्या बिझनेसच्या अगेन्स्ट, व्यवसायाच्या अगेन्स्ट जाऊन चुकीचं डिसिजन कधी घेत नाहीत. सेकंड असतं की एक खूप जास्त ग्रोथ करण्याची त्यांच्यामध्ये एक धडाडी घ्यायची असते, त्यांना स्वतःला प्रूव्ह करायचं असतं. आणि तिसरं असं असतं की जे ब्लॉकेजेस असतात बिझनेसमध्ये, तर ते ब्लॉकेजेस काढण्याचं काम हे सेकंड जनरेशन खूप चांगल्या प्रकारे करू शकतं. बऱ्याच प्रकारचे ब्लॉकेजेस असतात की आपण हा सेल वाढवू शकतो का, आपण एका जिओग्राफीच्या बाहेर आपण जाऊ शकतो का, किंवा एखादं नवीन प्रोडक्ट आपण आणलं तर आपण ते आव्हान पेलू शकू का. तर अशी खूप सारी ब्लॉकेजेस सगळ्यांच्या मनामध्ये असतात. तर सेकंड जनरेशन आल्यामुळे ते ओनर्स आणि एम्प्लॉईज ह्यांच्यामधला एक दुवा बनून खूप चांगल्या प्रकारे कोऑर्डिनेट करून ही सगळी ब्लॉकेजेस काढू शकतात आणि बिझनेसला एका वेगळ्या लेवलला घेऊन जाऊ शकतात. आता आम्ही पितांबरीमध्ये आम्ही म्हणतो की अभिनव उत्पादने, तर इनोव्हेटिव्ह प्रोडक्ट्स काढायची. असं नेसेसरी नाही आहे की फक्त IT मध्येच किंवा डिफेन्समध्येच इनोव्हेशन होतं. FMCG जे आहे, मसाले, रामबंधू मसाले जे सुद्धा आहेत आपल्याबरोबर, तर त्यांनाही माहिती आहे की जे रोजमर्राच्या गोष्टी आहेत त्याच्यात जर का इनोव्हेशन झालं तरच पुढे आपण जाऊ शकतो. थोडीशी एक उदाहरणं सांगतो की आम्ही गोमूत्र कॅप्सूल काढली. भारतात पहिल्यांदा गोमूत्र जे आपण लिक्विड सेवन करतो तर त्याच्याऐवजी गोमूत्राची कॅप्सूल काढली. त्याच्यानंतर पहिल्यांदाच दीपशक्ती म्हणून दिव्यासाठीचं तेल आम्ही भारतात आणलं. जॅगरी पावडर आम्ही आणली. जॅगरीची ढेप सगळ्यांनाच माहिती आहे, पण आम्ही जॅगरी पावडर आणली. तर अशी विविध इनोव्हेशन्स आम्ही करत असतो. कारण काय, ह्याच्यात काय होतं की काळाबरोबर ग्राहक पण बदलतो. आणि आम्ही जेव्हा सेकंड जनरेशनचे जेव्हा आम्ही बिझनेसमध्ये येतो तर आम्ही ग्राहक पहिले असतो आणि त्याच्यानंतर आपण एक बिझनेसचा वारसा पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असतो. तर सेकंड जनरेशन म्हणून आम्हाला माहिती असतं की ग्राहकाला काय लागणार आहे आणि त्याच्याप्रमाणे आम्ही प्रोडक्ट्स ही आम्ही देऊ शकतो. पण हे सगळं ठरवताना पहिल्या जनरेशनबरोबर वैचारिक वाद होतात की नाही होत? खरं सांगायचं तर वैचारिक वाद होतात आणि मला वाटतं की ते झालेच पाहिजेत. कारण काय, जर का तुमचे वाद झाले नाहीत ना तर एखादा आपण गोष्ट जर का करणार असो त्याच्यात जर का काही दुसरे व्ह्यूज किंवा दुसरी डिरेक्शन जर का मिळाली नाही तर ती जी ओरिजिनल गोष्ट आहे ती फ्लॉप पण होऊ शकते. तर दुसरी जी जनरेशन आहे ती बरेच वेळा युनिक पर्स्पेक्टिव्ह प्रत्येक गोष्टीत आणते. कारण काय असतं की पहिल्या जनरेशनचे जे एंटरप्रेन्युअर्स असतात तर त्यांची जेव्हा दुसरी जनरेशन येते तर सगळ्यांची वयं बऱ्यापैकी वाढलेली असतात आणि काही जे बिझनेसमधले जे ॲस्पेक्ट्स असतात तर ते थोडेसे त्यांचे आउट ऑफ टच होण्याची शक्यता असते. म्हणजे एक नंतर काय होतं की ते एकेका विषयात सेटल होतात की कोणतरी न्यू प्रोडक्ट डेव्हलपमेंट बघेल, फिनान्स बघेल, स्ट्रॅटेजी बघेल, पण व्हॉट अबाउट सेल्स, व्हॉट अबाउट मॅन्युफॅक्चरिंग. तर तिकडे मला वाटतं की सेकंड जनरेशन जेव्हा येते तर ती बिझनेसमध्ये त्यांना खालनंच स्टार्ट करायला लागतं आणि ते खालनं स्टार्ट केल्यामुळे ते वेल ग्राउंडेड असतात आणि त्यांचा एक खूप चांगला एक्सपिरियन्स असतो की मार्केट काय आहे, आपल्या कंपनीचं कल्चर काय आहे आणि त्याच्यामुळे ते एनरिच मला वाटतं की करू शकतात. आणि ह्याच्यात एक असं पण असतं की मला एक कायम वाटतं की मी कायम डेव्हिल्स ॲडव्होकेट हा रोल मी प्ले केलाच पाहिजे. कारण काय, आपण सगळे येतो हे आपण आपल्या कंपनीचा कुठेतरी प्रोग्रेस व्हावा म्हणून आपण सगळे येत असतो. त्याच्यामुळे वाय नॉट प्ले द डेव्हिल्स ॲडव्होकेट. म्हणजे मी माझी बायको पण बरेच वेळा बोलते की कितीही हुज्जत घालत असतो, पण मी बोलतो की नाही, जेव्हा बाबा बघणं बंद करतील कदाचित मी पण बाबांसारखाच विचार करेन. पण आत्ता हा रोल असणं गरजेचं आहे की कोणीतरी एक काउंटर ओपिनियन प्रत्येक. नाही, ते कळलं. ते तुम्ही टॅगलाईन जेव्हा बदलायचा विचार केला तेव्हा ते सगळं कळलेलं आहे. शक्ती मॅडम, मोबाईल आलेत प्रत्येकाकडे, एक काय 2-2, 3-3 मोबाईल आहेत, डिजिटल ॲप्स आहेत, लॅपटॉप आहेत, सगळं आहे. पण काल निर्णय काही बदलत नाही इतके वर्षाचं. पण त्यात तुम्ही बदल केलेत. थर्ड जनरेशन आपण म्हणायला हरकत नाही तुमची पूर्णपणे. मिक्स ऑफ सेकंड अँड थर्ड. हां, सेकंड, येस. तर हा बदल घडवताना कसा होता? म्हणजे कालनिर्णय हे प्रॉडक्टच इनोव्हेशनमधनं जन्माला आलं.
कारण कालनिर्णय यायच्या आधी पंचांग हे वेगळं असायचं आणि इंग्रजी कॅलेंडर हे वेगळं असायचं. त्यामुळे त्याचा आत्माच इनोव्हेशनवर बेस्ड असल्यामुळे प्रत्येक गोष्टी टेक्नॉलॉजिकल जेव्हा इनोव्हेशन आलं तिथे कालनिर्णय पुढे होतं. आम्ही पहिले आमच्यासारखा प्रॉडक्ट जो वेब ऑफसेट मशीनवर छापायला लागलो आणि ॲपसुद्धा आमचं 2010 साली आलं, जेव्हा ॲप हा बिझनेस मॉडेल लोकांच्या ध्यानीमनीही नव्हता. त्यामुळे पहिली वेबसाईट भारतातली कालनिर्णयची होती. त्यामुळे प्रत्येक ॲस्पेक्टमध्ये कालनिर्णय हे नेहमी इनोव्हेटिव्ह राहिलेलं आहे. पण ते जरी असलं तरी आजोबा बाबा काका पाहत असताना ज्या झपाट्याने गोष्टी बदलत होत्या आज त्याच्या दसपट बदलतात. म्हणजे आता जनरेशन गॅप हा 10 वर्षाचा नसून 2-2, 3-3 वर्षाचाही झालेला आहे. कारण आपण जे प्रॉडक्ट्स वापरतो, आपला जो सोशल रेलेव्हन्स आहे तो टोटली बदललेला आहे. कोविडनंतर आपलं आयुष्य बदललं आहे. आणि आता जी नवीन जनरेशन येते आहे ऑलरेडी त्याचं नाव बदलण्यात आलेलं आहे, जनरेशन बीटा. सो सर म्हणाले तसं तुमच्या प्रॉडक्टमध्ये काय वेगळं आहे, दॅट इज द की टू स्टेईंग अलाइव्ह. पण यापेक्षा महत्त्वाचं, आता तुम्ही म्हणालात परीक्षित तसं, यू हॅव टू बी द एंड युजर. कालनिर्णय हा बायकांसाठी बनवलेला प्रॉडक्ट आहे अँड आय एम प्राऊड टू से दॅट आय एम द फर्स्ट वुमन फ्रॉम माय फॅमिली. माझ्या परिवारातली मी पहिली स्त्री आहे जी इथे काम करते. त्यामुळे मी त्याची युजर आहे. मला काय लागतं हे त्यात मला दिसतं. आणि त्याहूनही पलीकडे मी 10 वर्ष बाहेर काम केल्यामुळे जग कसं बदललं आहे याच्याशी माझा एक वेगळं नातं आहे. मी नाही म्हणत की नातं तुटलेलं असतं, पण प्रत्येक जनरेशनचं नातं वेगळं असतं, तसं माझं वेगळं नातं आहे. त्यामुळे नवीन टेक्नॉलॉजी किंवा काहीही आम्हाला जेव्हा अडॉप्ट करायची असते तेव्हा त्यांचा एक्सपिरियन्स आणि आमचं एन्थुझियाझम या दोघांचा मेळ आम्ही आणायचा प्रयत्न करतो. आणि सक्सेस मिळतं, कधी नाही मिळत, पण ते पचवून पुढे जायचं. खरं तर तुम्ही बघितलं असाल तिघही जण ना महिलांशी संबंधित प्रोडक्ट्सच्या जास्त निगडीत आहेत. म्हणजे जिथे डिसिजन मेकिंग पार्ट असतो त्या सगळ्यांशी रिलेटेड आहेत. पण म्हणजे तुम्ही एक महिला देखील आहात, तर महिला उद्योजकांसाठी तुमचं काम देखील आहे. तुम्ही काय सजेस्ट कराल आताच्या पिढीसाठी? आताच्या पिढीसाठी महिलांना काही सजेस्ट करण्यापेक्षा पुरुषांना सजेस्ट करायची गरज आहे. कारण आपण बायकांना शिकवलं आहे की तुम्ही काहीही करू शकता, पण पुरुषांना सांगायला लागतं की तुम्ही काहीही करा. बरं, मग काय? आय थिंक पार्टनरशिप महत्त्वाची आहे. नॉट ओन्ली म्हणजे घरातच नाही, कामात सुद्धा. आपल्या सहकारी जेव्हा मॅटर्निटी लीव्हवर जातात किंवा लग्न झालं आहे म्हणून लवकर घरी जातात, तेव्हा डोंट लुक ॲट देम कुत्सितपणे त्यांच्याकडे पाहू नका. कारण शेवटी मल्टीटास्किंग हे बायकांना जमतं, तसं पुरुषांना जमत नाही. त्याच्याबद्दल असंख्य रिसर्च झालेला आहे. त्यावेळेला एकमेकांना सपोर्ट करणं हे जास्ती महत्त्वाचं आहे. आणि त्यासाठी बिझनेस ओनर्स नीड टू क्रिएट अन एन्व्हायरमेंट विच इज कंड्युसिव्ह टू दिस. कारण आपल्याकडे शिक्षणात मुली पुढे आलेल्या आहेत, त्यानंतर जॉब प्लेसमेंटमध्ये मुली पुढे आलेल्या आहेत, पण हाच जो नंबर आहे तो 30मध्ये म्हणजे जोपर्यंत ते मॅनेजमेंटमध्ये हाय जातात तोपर्यंत त्या बायका ड्रॉपआउट होतात. ह्याचं कारण काय आहे? आपल्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर नाही आहे, आपल्याकडे पॉलिसीज नाही आहेत टू सपोर्ट विमेन हू हॅव अ फॅमिली. इंदिरा नूई म्हणतात तसं एव्हरीबडी इज एक्सपेक्टेड टू वर्क ॲज इफ दे डोंट हॅव अ फॅमिली अँड रन दे फॅमिली ॲज इफ दे डोंट वर्क. आणि हे महिलांसाठी खास करून ॲप्लिकेबल होतं. त्यामुळे बिझनेस ओनर म्हणून आपल्याला काय करता येईल टू बी मोर इन्क्लुझिव्ह, आपल्याला पॉलिसीज बदलता येतील का, अँड बॉटम लाईन अफेक्ट झाली नाही पाहिजे ते करताना. सो इट इज अ बिग चॅलेंज अँड द फ्युचर बिलॉंग्स टू बिझनेसेस हू हॅव अ मोर काय म्हणतात त्याला सरूतपणाची जी भावना आहे ती ज्या बिझनेसकडे असेल तो बिझनेस शेवटी त्याच्या फिलॉसॉफीमध्ये पुढे जाईल. आणि त्या ह्युमन रिसोर्स इज द बिगेस्ट स्ट्रेंथ अ कंपनी कॅन हॅव. सो आय थिंक की दोन्ही जेंडर्सचं पार्टनरशिप ही फार महत्त्वाची आहे. परीक्षितजी, तुम्ही म्हणजे मगाशी शिक्षणाचा देखील विषय झाला, ब्रँडिंगचा विषय सुरूच आहे, तर फॅमिली मॅनेज बिझनेस मध्ये तुम्ही शिकलेला आहात. मुळात पुस्तकात शिकलेलं शिक्षण आणि तुमच्या उद्योजकात असलेलं शिक्षण उद्योगात काय आहे, फरक आहे? खूपच फरक आहे ॲक्च्युली. आपण जे शिकतो आणि आपण जे करतो त्याच्यात जनरली मला वाटतं फरक हा असतोच आणि तो सगळ्यांनी वाईडली ॲक्नॉलेज देखील केलेला आहे. मी पहिले BMS म्हणजे बॅचलर इन मॅनेजमेंट स्टडीजच माझं ग्रॅज्युएशन म्हणून केलेलं आणि त्याच्यानंतर
मी कंपनीत जॉईन झालो आणि मग मला कळलं की खूप जास्त मिसमॅच आहे जे मी शिकलो आणि मला जे शिकायचं आहे किंवा जे करायचं आहे त्याच्यामध्ये. म्हणून मग मी फॅमिली मॅनेज बिझनेसमध्ये मी वेलिंडकरमधनं मी फॅमिली मॅनेज बिझनेसचा डिप्लोमा केला आणि मग त्याच्यामध्ये कळलं की सांगड कशी घालायची असते, की फर्स्ट जनरेशन एंटरप्रेन्योर्स आणि सेकंड जनरेशन, तर ह्यांच्यात कॉन्फ्लिक्ट असतो, तो कॉन्फ्लिक्ट कसा आपण स्टॉप करू शकतो किंवा सेकंड जनरेशन कॉन्ट्रीब्यूट बिझनेसमध्ये कशा प्रकारे करू शकते, ते त्यांचा मार्क कशा प्रकारे बनवू शकतात. आणि एक कधी जेव्हा एक बिझनेस असतो, जेव्हा तो नवीन असतो, तर एक स्ट्रक्चर्स आणि सिस्टीम्स खूप कमी असतात, पण जसा जसा तो बिझनेस मोठा होत जातो तसं तसं त्या स्ट्रक्चर्स आणि सिस्टीमशी उणीव भासवायला लागते. तर मला वाटतं की सेकंड जनरेशन तिकडे खूप चांगलं काम करतं ती स्ट्रक्चर आणण्यात. हे फॅमिली कॉन्स्टिट्यूशन असेल किंवा अजून काही पॉलिसीज असतील, HR पॉलिसीज असतील किंवा एम्प्लॉईजच्या काही पॉलिसीज असतील, वेलफेअर पॉलिसीज असतात, तर ह्या सगळ्या खूप जास्त प्रमाणात मला वाटतं शिकायला मिळतात. आणि जसं आहे की प्रॉफिट म्हणजे बाबा नेहमी बोलतात की प्रॉफिट हा ब्रह्म आहे आणि सेल्स ही माया आहे. ओके, त्याच्यामुळे कधी पण आपलं प्रॉफिट ओरिएंटेशन हे असलंच पाहिजे. आणि मला वाटतं की हे सगळे जेव्हा आपण कोर्सेस करतो तेव्हा ते आपल्याला चांगल्या प्रकारे आपला प्रॉफिट कॅल्क्युलेट पण कसा करायचा तर ते पण आपल्याला सांगत असतात. आणि तो प्रॉफिट एम्प्लॉईजकडे पण कसा ओझरता न्यावा हे पण कळतं. हेमंत राठी सर, म्हणजे वारसा उद्योगाचा आपण चर्चा करतो आहोत, पण तुमच्यासारखे दिग्गज उद्योजक इकडे आहेत, तर एक निश्चित प्रश्न विचारावासा वाटतो की सरकारकडनं काय अपेक्षा आहेत, कारण या सगळ्या उद्योगांकरता वीज, पाणी, इन्फ्रास्ट्रक्चर या सगळ्या गोष्टी लागतात. काय सांगाल अगदी थोडक्यात? काय होतं आहे की गव्हर्नमेंट बदलतं, पॉलिसी बदलतात. आणि आत्ताही मग जसं उदयजी होते की आज समजा आपण विजेचे दर पाहिले, मी ओव्हरऑल इंडस्ट्री करता पण बोलतो, स्पायसेस करताय बोलतो. आज विजेचे दर इंडस्ट्री करता महाराष्ट्रातले आजूबाजूच्या राज्यांपेक्षा किती पट जास्त आहेत. आता मध्ये एक नवीन जस्ट कायदा आला की MIDCचा एखादा प्लॉट एका उद्योजकाकडनं दुसऱ्या उद्योजकाला घ्यायचा असेल तर डिफरन्स तर MIDC घेते, पण आता बॅकडेटेड त्याच्यावरती GST मागता येते. नो डाऊट गुजरात हायकोर्टाने त्याला स्टे दिला, मुंबई हायकोर्टातही ते झालं. म्हणजे अशा पद्धतीच्या ज्या गॅप्स आहेत ना, या गॅप्स प्रत्येक व्यवसायात, प्रत्येक इंडस्ट्रीत. आता स्पायसेस इंडस्ट्रीबद्दल सांगितलं का मी महाराष्ट्र मसाला असोसिएशनचा अध्यक्ष आहे किंवा ऑल इंडियाचा ऑनररी सेक्रेटरी म्हणून सांगतो की कुठल्याही मसाला उत्पादक हा प्युअर मसाले बनवतो, रॉ मटेरियल वेगळ्या शेतीतनं, वेगळ्या मंडीतनं, भारतभरातनं घेता, काही इम्पोर्टही करतात. आणि जेही ब्रँडवाले आहेत हे प्रॉपर पद्धतीने सगळं प्रोसेस म्हणून पॅकेजिंग करतात. पण जे रॉ मटेरियल आहे हे सगळं शेतीचं उत्पादन आहे. मिरची असेल, हळद असेल, धने असेल. आपल्या इथे शेतीचं उत्पादन वाढवण्याकरता फर्टिलायझर वापरत आहेत, केमिकल वापरत आहेत, ते वापरावेत, पण त्याचं रेसिड्यू जे जमिनीत राहतं, जे प्रॉडक्टमध्ये राहतं आणि नंतर फायनल प्रॉडक्टमध्ये येतं, तर याच्याकरता चहा उत्पादक असतील, मसाला उत्पादक असतील, यांना धरलं जातं. मग आता याच्या त्या मॅन्युफॅक्चरचा शून्य संबंध आहे. आपण ब्रँड उभा करण्याकरता वर्षानुवर्ष तपश्चर्या करतो. शेकडो कोटी रुपये त्या मधल्या पिरियडमध्ये खर्च झालेले असतात. हजारो कस्टमरचा, ग्राहकांचा, टीमचा आपण बिल्ड करतो आणि चुकीच्या पद्धतीमुळे ज्यांचा काही संबंध नाही, पण हे कायदे अशा पद्धतीने जे केले जातात, या कायद्यांचा इंडस्ट्रीच्या डेव्हलपमेंट करतात. कारण शेवटी ती इंडस्ट्री बदनाम होते, एक व्यक्ती बदनाम होत नाही. तर मला वाटतं अशा गोष्टींचा विचार कुठलंही राज्य सरकार असेल, केंद्र सरकार असेल, यांनी करावा असं मला वाटतं. निश्चितच, कारण तुम्ही उद्योगांचा वारसा एवढे वर्ष निर्माण केला आहे, तो सुरू करता आहात तुम्ही तिघंही जणं, तर ही गोष्ट नक्कीच सरकार दरबारी या माध्यमातून पोहोचेल अशी अपेक्षा करूया. खरं तर तुमचे मगाशी जसं ब्रँड बनावं यांनी सांगितलं की कॉन्टेंट क्रिएशन हा देखील डिपार्टमेंट असेल, तसं पुढच्या वेळेला ह्याच्यावरती एक कार्यक्रम होईल अशी मला अपेक्षा आहे आणि आशा वाटते. आणि संपादक साहेब इकडे बसलेलेच आहेत, तर त्यावेळेला आपण बाकीच्या गोष्टींची पूर्णपणे पूर्तता करू शकू. पण सध्या तुर्तास इथेच थांबूया. धन्यवाद. प्रस्तुत करता MIDC, बँकिंग पार्टनर SBI, ज्वेलरी पार्टनर वामन हरी पेठे ज्वेलर्स, हाऊसिंग फायनान्स पार्टनर LIC हाऊसिंग फायनान्स लिमिटेड, स्पेशल पार्टनर लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, मल्टीस्टेट, सुधन गोल्ड लोन, सुधन फिनटेक प्रायव्हेट लिमिटेड, गजानन इंजिनिअरिंग वर्क्स, डॉक्टर चाटे होमिओपॅथी.